ठिकाणी येतोय उर्नोली संघाचा खेळाडू समीर पाटील। बापेश्वर उर्नोली संघाचा आणखीन एक प्रमुख गोलंदाज समीर पाटील या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आलाय। पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा आल्या, स्टार्ट हवा तसा मिळालेला नाहीये। तांबडच्या संघाला यावेळेला लॉफ करत असताना मिस टायमिंग आणि लास्ट मोमेंटला झेल टिपला। क्या बात आहे, असं वाटलं एका क्षणाला हा झेल सुटेल, पण तो शेवटच्या क्षणाला अगदी जमिनीच्या काही अंतर कमी होता आणि बघा झेल बाजूला पुन्हा रिप्ले मध्ये आपण पाहता त्या ठिकाणी सॉफ्ट डिसमिसल झाले हे खेळाडू। थोडंसं हँड अँड कोऑर्डिनेशन चुकलं, टायमिंग चुकलं आणि त्यानंतर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजाने हा झेल टिपला लास्ट मोमेंटला आणि कॉटन बॉलच्या स्वरूपात खेळाडू बाद। सौरभ रसाळ स्वतः कॅप्टन 4थ्या क्रमांकावरती मैदानाकडे चाललाय। 2 खेळाडू बाद झाले 9 या धावसंख्येवरती। हा सामना जिंकत आजच्या दिवसातला शेवटचा सामना खेळण्याची संधी कोणत्या टीमला मिळेल हे आपल्याला पाहायचं आहे, कारण ही मॅच देखील फार इम्पॉर्टंट राहील या सामन्यामध्ये, या स्पर्धेमध्ये। चला नेक्स्ट मॅचसाठी भाल आणि रोडे कोळीवाडा या दोन्ही संघाच्या कॅप्टनला सूचना असेल, आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा पुढच्या लढतीसाठी। भाल अँड रोडे कोळीवाडा दोन्ही संघाचे संघनायक, आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा। आजच्या दिवसामध्ये आपण पाहता आपल्या पेण तालुक्यातील हे संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले। उद्या तुम्हाला पनवेलमध्ये देखील ताकदवर संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील। काउंद्रे संघ असेल, साई असेल, नांदगाव टीम, अशा अनेक संघ तुम्हाला उद्या दिवसामध्ये भातानपाडा याही संघ तुम्ही या स्पर्धेमध्ये खेळताना पाहाल। विकेट मिळाला समीरला। सौरभ रसाळ सुरुवातीलाच आक्रमक व्हायचं होतं, स्लॉग हिटचा प्रयत्न केला त्या ठिकाणी, परंतु बॉल थोडा मागे टाकला, लेंथ कमी केली गोलंदाजाने। हा थोडा राईज झाला बॉल, चेंडू उसळी घेत मात्र विकेट किपरच्या हातामध्ये बिसावला। अनइव्हन बाउन्स ज्याला म्हणता येईल, जज करता नाही लेंथला, त्यामुळे डॉट बॉल पाहायला मिळाला समीर पाटील कडून। रिव्हर्सचा प्रयत्न, इतका वेग आहे, बॅटरने स्टान्स बदलण्याच्या वेळेसच बॉल झपकन त्या ठिकाणी विकेट किपरच्या हातामध्ये बिसावला। प्रचंड वेग, फास्ट अँड फ्युरियस, तेच तरर बॉल त्या ठिकाणी आपण पाहिलं। आउटसाइड ऑफ स्टंप, स्लाइडली ऑफ स्टंप बॉल, त्याच्यामध्ये स्विच हिटचा प्रयत्न होता सौरभ रसाळचा। निर्धाव चेंडू पाहायला मिळाला। पुन्हा एकदा गती काढली, व्हेरिएशन, क्या बात आहे, जबरदस्त व्हेरिएशन। नकल बॉल ज्याला म्हणता येईल, त्याच ऍक्शनने मात्र थोडी गती कमी केली। नकल बॉल टाकला गोलंदाजाने, फलंदाज संभ्रमामध्ये पडले। दबाव आता पूर्णपणे आपण पाहताय मैदानामध्ये तांबडच्या संघावरती। सलग 4था डॉट बॉल, सलग 4था डॉट बॉल खेळतोय तांबडचे संघ। आणखीन एक, क्या बात आहे, 5वा डॉट बॉल। आता या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसामध्ये रेकॉर्ड्सवर रेकॉर्ड्स तयार होतात। पहिलं अर्धशतक देखील पाहिलं उर्नोली संघाकडून आणि इथे आपण पाहता डॉट पहिलं मेडन षटक पाहायला मिळेल का, कारण हा बॉल निर्णायक असेल शेवटचा। पहिल्या 5 बॉलमध्ये एकही रन खर्च केले नाही, हा शेवटचा बॉल असेल। स्वतः कॅप्टन सौरभ रसाळ त्याला मात्र पूर्णपणे डॉमिनेट केलंय समीर पाटील या गोलंदाजाने। शेवटचा चेंडू असेल या ओव्हर मधला, फिरवला बॉलला आणि या स्पर्धेतलं पहिलं मेडन षटक, क्या बात आहे, हमरापूर विभागाचं टॅलेंट। कालच्या रात्रीमध्ये भेंडकल नाईट स्पर्धेमध्ये दादर एक्सप्रेस नशीब नाईक त्याने मेडन षटक टाकण्याचा कारनामा केला आणि आजच्या स्पर्धेमध्ये या स्पर्धेमध्ये समीर पाटीलने मात्र एक वेगळी छाप सोडली। फिल्डिंग करत असताना उर्नोली संघाकडून एक मेडन षटक, या स्पर्धेतलं पहिलं मेडन षटक समीर पाटीलच्या नावावरती। 1 विकेट मेडन, जबरदस्त कामगिरी या खेळाडूची राहिली। 4 ओव्हरचा सामना